स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या। नराधमाला गुन्हाट गावातील शेतातून अटक, मध्यरात्री 1:30 वाजता अटकेचा थरार। स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्ता गाडेला पकडण्यास पुणे पोलिसांना यश आलंय। मध्यरात्री 1:30च्या सुमारास पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेला बेड्या ठोकल्या। गुन्हाट गावातील शेतात आरोपी दत्ता गाडेच्या अटकेचा थरार पाहायला मिळाला। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्कार केल्यानंतर दत्ता गाडे फरार झाला होता। त्यानंतर पोलिसांच्या 13 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू होता। आरोपी गुन्हाट गावच्या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। रात्री 12च्या सुमारास आरोपी दत्ता गाडेनं पाणी आणि जेवणाच्या शोधात एका घराचं दार ठोठावलं। पाणी पिल्यानंतर आरोपी जेवणाच्या शोधात निघाला। त्यानंतर पोलिसांनी माहितीवर शिक्कामोर्तब होताच तात्काळ गुन्हाटमधील शेतात जाऊन आरोपीला अटक केली। ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसने। जी इन्फॉर्मेशन मिळाली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे। बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये। आरोपी दत्ता गाडेला सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले। आज दुपारी 3 नंतर कोर्टात हजर करण्यात येईल। आरोपी दत्ता गाडे हा अट्टल चोर आहे। त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत। स्वारगेट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी आरोपीने अत्याचार केला। अगदी त्याच पद्धतीने याआधीही इतर मुलींवर अत्याचार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता दत्ता गाडेच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।